हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बनवणार आहोत दम आलू। दम आलू म्हणजे काय? छोटे छोटे मिनी जे बटाटे त्याच्यापासून बनवलेली भाजी। बटाटे आपण चिरून न घेता मोठे आपल्याला घ्यायचे असतात। बनवण्याचं साहित्य आपल्याला दही घ्यायची आहे, कांद्याची पेस्ट घ्यायची आहे, कच्च्या कांद्याची पेस्ट आणि कच्च्या टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे। त्यानंतर तवा गरम करून धणे, शोप, दालचिनी याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। खडे मसाले मी इथे घेतलेले नाही आहे, कारण ह्या 3 वस्तूंचाच इतका छान फ्लेवर असा येत असतो। इथे मी छोटे जे बटाटे आहेत ते मी छान असे 2 शिट्टी येऊन आपण याला शिजवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर याची साल काढून याला तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे आहे आणि हे बटाटे लगेच शिजतात। आपण कच्चेही आपण याला यूज करू शकतो, पण मी 1 शिट्टी काढून घेतलेली। आता दह्यामध्ये हळद, तिखट आणि गरम मसाला घालून आपल्याला हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे आणि हे फेटून झाल्यानंतर याला हे एक साईडलाच ठेवायचं आहे। आता आपण नेक्स्ट काय करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण बटाटे फ्राय केले होते त्याच तेलामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत। मी इथे थोडं जिरं, अद्रक लसूण पेस्ट छान असं फुलून आलं की त्यानंतर आपण वाटून घेतलेला कच्चा कांदा जो आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता छान प्रकारे असं याला फ्राय करून घ्यायचं आहे। याचा कच्चापणा निघेपर्यंत आपल्याला हा कांदा फ्राय करायचा आहे। जसं की गुलाबी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता छान प्रकारे असा हा कांदा गुलाबी झाला आहे। त्यानंतर आपण ही धणे, शोप आणि दालचिनीची जी पावडर केली होती ती आपण ॲड करू। त्यानंतर टॅमॅटो प्युरी टाकण्याच्या अगोदर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे, कारण टॅमॅटोला पाणी सुटतं, तर त्यामुळे काय होते की मसाले नीट भाजले नाही जात, म्हणून पहिले सुके मसाले असे भाजून घ्यायचे आहे, नंतर प्युरी ॲड करायची आहे। आता सगळ्यात शेवटी आपण दह्यामध्ये जे तिखट, हळद आणि मसाला मिक्स करून ठेवलेला होता ती पेस्ट आपण याच्यात मिक्स करायची। लक्षात असू द्यायचं, दही टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला बंद करायची आहे 1 ते 2 मिनिटासाठी। परत गॅस चालू करायचा आहे आणि व्यवस्थित आता कंटिन्यू हा मसाला मीठ घालून छान एकजीव करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तेल वरती येतं। एवढं लक्षात ठेवायचं आहे, दही टाकल्यानंतर आपल्याला चमचा सोडायचा नाही आहे, सारखं आपण याला हलवत राहायचं आहे, नाहीतर दही फाटते आणि आपली जी दम आलूची जी करी आहे ती बेचव लागते। आता बघा फ्राय करून घेतलेले बटाटे मी याच्यात घातले आणि दम आलू म्हटलं तर ही भाजी पातळ नसते, ही अगदी थोडीशी घट्ट अशी ओलसर असते, त्यामुळे जास्त पाणी याच्यात आपल्याला घालायचं नाही आहे। आता हे बघू शकता छान प्रकारे तेल असं सुटलेलं आहे। आता तर त्याच दह्याच्या भांड्यात मी थोडं पाणी घातलं, एक अर्धा ते पाऊण ग्लास पाणी मी याच्यात घातलेलं आहे। ही करी मी एक 8 ते 9 लोकांसाठी करत आहे। तुमच्या घरातल्या लोकांनुसार तुम्ही भाजीची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आणि हो, अशा छान छान सोप्या रेसिपी जर बघायच्या असेल तर आपल्या PW किचनला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो परत एकदा सांगते सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येतील। आणि सबस्क्राईब केल्यामुळे, बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी आल्याची तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे बघा छान असा मी तडका दिलेला आहे, हिंग, तिखट आणि सुक्या मिरच्यांचा तडका, जो खूप गरजेचा आहे, ज्याने एक फ्लेवर छान येतो भाजीला। तर तयार आहे आपला दम आलू।